साधारण बैठक दुसरा प्रकार आहे पवित्रा बैठक. आपल्याकडे सुरू आहे, पण पाश्चिमात्याने हीच बैठक शिकली आणि याला साईड सिटअप्स नावानं आपल्याकडे खपवलं आणि आपल्याकडे आता जिम मध्ये हे शिकवलं जातं साईड सिटअप्सच्या नावाखाली. हे अगदी रामायण काळापासून चालत आलेली अशी हनुमान बैठक प्रथम अभ्यास. दुसरा आहे हनुमान बैठक द्वितीय अभ्यास. सावधान, चला बाहेर पुढे का बाहेर बोट हे मयुरी मला पुढच्या सूर्य नमस्कार आणि भूमी नमस्कार असे म्हणतात. हा 12 अंकांमध्ये केला जातो. दररोज सूर्यनमस्कार केल्याने आयु, प्रज्ञा, बल, वीर्य आणि तेज यांची वृद्धी होते. आपण पाहणार आहोत सूर्यनमस्कार. चला सज्ज. आता आपण भूमी नमस्कार पाहूया. सूर्य नमस्काराने आपल्या शरीरामध्ये तेज निर्माण होते, तर भूमी नमस्कार केल्याने शरीरामध्ये स्थिरता निर्माण होते. भूमी नमस्कार हा 16 अंकांमध्ये केला जातो. चला तर पाहूयात भूमी नमस्कार. चला सज्ज. जळताच तेल प्रकटे जशी दीप ज्योती जशी दीप ज्योती.
जोरदार टाळ्या सूर्यनमस्कार आणि त्याचबरोबर भूमी नमस्कार चांगल्या पद्धतीने केलेले. दिला सज्ज बाय म्हणजे का बाहेर मोठ बाहेर जर थांब 2 नंबर बसून आहे. विश्राम मध्ये दिला सज्ज दिला दंड केले स्थिती उपविश दिला सज्ज पहिला प्रकार आपण बघतोय साधारण दंड. हा सर्वीकडे आपण कुठेही तालमीमध्ये गेलो जिम मध्ये गेलो तरी आपल्याला पाहायला मिळतो असा हा साधारण दंड. दुसरा प्रकार आहे वृश्चिक दंड. जसा एखादा विंचू आपली नांगी मारण्यासाठी उचलतो अगदी त्याच पद्धतीचा हा प्रकार आहे वृश्चिक दंड. प्रथम अभ्यास. पुढचा प्रकार आहे पार्श्वदंड. प्रथम अभ्यास. दिसायला जरी हे प्रकार सोपे असले तरी मारण्यासाठी खूप अशा अवघड आहे. हा आहे हनुमान दंड. प्रथम अभ्यास. आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये पाठ दुखत असेल किंवा त्रास असेल तर ह्या पद्धतीचे व्यायाम प्रकार करून आपण तो पेन जो आहे तो रिलीज करू शकतो. असा हनुमान दंड. प्रथम अभ्यास. हनुमान दंड द्वितीय अभ्यास. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पालकांनी टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन द्यायचे.